सोलापुरातील आसरा चौक परिसरात अपघातानंतर झालेल्या वादातून तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या संकेत गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 105, 281, 125 अ ब 3-5 मोटार वाहन कायदा कलम 184, 119/177 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। याबाबत प्रवीण सिद्धराम जाधव, राहणार न्यू सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 4, दोनगाव रोड, सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्री 9:15च्या सुमारास आसरा चौक सोलापूर येथे फिर्यादी प्रवीण जाधव हे त्यांच्या मेहुण्यासोबत दुचाकीवरून जात होते। यावेळी आरोपी अजय जाधव यांनी भरधाव वेगाने दुचाकी चालवत फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिल्याची तक्रारीत नमूद आहे। या अपघातात फिर्यादी जखमी झाले। त्यानंतर आरोपी विजय जाधव आणि अनिल गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन फिर्यादीचे मेहुणे संकेत गायकवाड यांच्यासोबत वाद घातला आणि त्यांना मारहाण केली। मारहाणीनंतर संकेत गायकवाड यांची प्रकृती गंभीर झाली। त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। मात्र उपचार सुरू असतानाच दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री 11:30च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी प्रवीण जाधव यांच्या फिर्यादीवरून अजय जाधव, विजय जाधव आणि अनिल गायकवाड यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर पवार करत आहेत।